शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी. टीईटी परीक्षा दिनांक 31/8/2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार. विधी व न्याय विभागाचा अभिप्राय. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर टीईटी पात्रता आवश्यक आहे असा सुप्रीम कोर्टाने एकूण एक आपला आदेश दिलेला आहे आणि याबद्दल शिक्षकांनी विविध प्रकारे टीईटीतून सूट मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु आता या शिक्षकांसाठी धक्कादायक अशी बातमी समोर आलेली आहे. ती अशी की टीईटी परीक्षा दिनांक 31 ऑगस्ट 2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार. कारण अशा पद्धतीचा एक अभिप्राय विधी व न्याय विभागाने दिलेला आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. चला तर बघूया की विधी व न्याय विभागाने टीईटी परीक्षा अनिवार्यतेबाबत काय धक्कादायक वृत्त दिलेलं आहे. तर टीईटी परीक्षा संदर्भात आताची एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. सविस्तर वृत्त आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. यामुळे राज्य सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही अशी बाब राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे. फक्त पुनर्विचार याचिका आपण दाखल करू शकतो, परंतु याकरिता विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेण्यात आला होता. बघ आता विधी व न्याय विभागाचा अभिप्राय काय आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने सदर निकाल देण्यात आला असल्याने यावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करू शकत नसल्याचा अभिप्राय राज्याचे विधी व न्याय विभागाने दिला आहे. याबाबतची ही माहिती शालेय शिक्षण मंत्री यांनी गुरुवारी विधान भवनात दिली आहे. याबाबत विधान भवनात काँग्रेसचे नितीन राऊत, असलम शेख, अमीन पटेल यांनी सभात्याग केला. तर आमदार विक्रम काळे यांनी सांगितले की सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्याचे महाधिवक्ता यांचे कायदेशीर मत घेण्यात यावे. संघटनेमार्फत विविध याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत, परंतु राज्य सरकारने केलेल्या याचिकेचा अधिक प्रभाव पडतो असेही आमदार विक्रम काळे यांनी सूचित केले. तर एकंदरीत टीईटीच्या संदर्भामध्ये राज्य सरकारकडून एक सुखदायक किंवा दिलासादायक काहीतरी उत्तर मिळेल या पद्धतीची अपेक्षा राज्यातील सर्व टीईटीसाठी पात्रता असणाऱ्या शिक्षकांना होती. परंतु आता शिक्षकांसाठीच ही एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे की विधी व न्याय विभागाने अभिप्राय दिलेला आहे की टीईटी परीक्षा ही दिनांक 31/8/2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे. आता याचे पडसाद शिक्षकांवर आणि शिक्षक संघटनांवर काय पडतात हेही जाणून घेणे तेवढंच महत्त्वाचं ठरेल. तर अतिशय महत्त्वाची अशी बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो. त्यामुळेच अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं अशी माझी एक आपल्याला विनंती आहे. मी आपली आता रजा घेतो. सर्व माझ्या शिक्षक मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.